आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बारामती वडगाव निंबाळकर पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून 2 मोटरसायकली आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 11,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तपासादरम्यान बारामती, फलटण, जेजुरी आणि लोणंद परिसरातील जबरी चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत। महिलांना रस्त्यात अडवून दागिने लुटल्याचे तपासात समोर आले। या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत। पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर मध्ये मोजे कानडवाडी हद्दीमध्ये दिनांक 6/8/2026 रोजी सायंकाळी अज्ञात 3 चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील घंटण हा तिला इजा करून चोरून नेलेला होता। त्यासंबंधी पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकरचे API मोहिते व इतर त्यांचे सहकारी यांनी तांत्रिक तपास तसेच CCTVच्या सहाय्याने यामध्ये प्रथमतः 3 आरोपी निष्पन्न केले आहेत। त्यामध्ये राज मिथुन शिंदे, सनी रमण भोसले व पवन सँडल काळे सर्व राहणार फलटणमधील आहेत। या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर आरोपींनी हा गुन्हा केल्याचे उघड झाले। तसेच त्यांनी बारामती आणि फलटण या भागातील एकूण 10 गुन्हे केल्याचे उघड झालेले आहे आणि त्यांनी या ज्या 10 गुन्ह्यातील जो मुद्देमाल आहे सोने, तो मुद्देमाल पुढे एका चोपडे नामक व्यक्तीला विकलेला आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे बापूराव भानुदास चोपडे आणि चोपडेने पुढे तो मुद्देमाल प्रवीण ज्ञानेश्वर वेद पाठक याला विकलेला आहे। यातील सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी एकूण 10 गुन्हे केल्याचे उघड झालेले आहे। त्यामध्ये पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकरचा एक गुन्हा आहे, जेजुरी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे आहेत, वालचंद नगरचा एक गुन्हा आहे, यवत पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे, बारामती शहर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे आणि फलटण शहरचे 2 गुन्हे आणि लोणंदचे 2 गुन्हे, म्हणजे या परिसरातील एकूण 10 गुन्हे केलेले होते। त्यामधील एकूण या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांनी एकूण 2 टू व्हीलर आणि इतर दागिने असे एकूण 11,89,000 रुपयाचा मुद्देमाल यामध्ये जप्त केलेला आहे। सदरची जी चोरी उघड झालेली आहे ते पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकरचे API मोहिते तसेच हेड कॉन्स्टेबल पोपट नाळे, अनिल खेडकर, आबा जाधव, नरेंद्र यादव व त्यांचे इतर अंमलदार यांनी माननीय SP सर संदीप सिंह गिल तसेच माननीय ॲडिशनल SP सर गणेश मिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे गुन्हे ओपन झालेले आहेत। सर, एक वेगळा प्रश्न आहे। सोशल मीडियावरती एक सध्या व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की माळेगावचे एक हवालदार आहेत पांढरे म्हणून, त्यांनी एका युवकाला बेदम मारहाण केल्याचं त्या व्हिडिओमधून समोर येतोय। तर त्याबद्दल वेगळं काय सांगू शकता? त्यामध्ये मी नाईट ऑनला होतो। सदरची युवक पंधरे ते माळेगावच्या दोन्ही गावांच्या मध्ये सर्व 2 टू व्हीलरवरती 4 युवक पूर्णतः मद्यप्राशन केलेले होते आणि पूर्णपणे कपडे काढून या रोडवरती धिंगाणा घालत होते। सदर युवकाला त्यामध्ये आपण ताब्यात घेऊन त्याचं मेडिकल केलेलं आहे बारामती हॉस्पिटलला नेऊन आणि त्याच्यावरती मदाका 185 गुन्हा दाखल केलेला आहे। तो युवक रात्री 15 हद्दीमध्ये रस्त्यावरती विदाऊट नंबर प्लेटची गाडी घेऊन कपडे काढून दारू पिलेल्या अवस्थेमध्ये इतर लोकांशी हुज्जत घालणे, त्यांच्या गाड्या अडवणे, त्यांच्या गाडीला आडव्या गाड्या लावणे असा प्रकार चालू होता। त्यामुळे त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे। हवालदार पांढरे यांनी जी हाणमार केली असं त्या सोशल मीडियाच्या व्हिडिओतून माध्यमातून तो सांगत आहे आणि जसं तुम्ही आता म्हणालात की तो युवक रस्त्यावरती कपडे काढून वगैरे लोकांच्या गाड्या अडवत होता, तर त्या संदर्भात त्या युवकाच्या विरोधात त्या लोकांनी काही तक्रारी वगैरे दाखल केल्यात का? नाही, नाईट होती, नाईटमध्ये स्वतः मी त्याला ताब्यात घेतलेला आहे स्वतः। त्यामध्ये कोणी तक्रार तशी आलेली नाही, पण तो व्यक्तीला मी उघड्या अवस्थेमध्ये ताब्यात घेतलेला आहे आणि त्या माळेगाव पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। त्याचं काही व्हिडिओ शूट वगैरे तुम्ही केले का उघड्या अवस्थेतले? नाही, त्यांना दारू पिल्याचं मेडिकल करून 185 मदाका अन्वये त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला ते रेकॉर्डवरती आहे। त्याला जी हाणमार झाली त्याचं तुम्ही खंडन करताय का? त्याची आम्हाला माहिती नाही, माहिती घेतो।
तुम्हाला असं देखील आम्हाला माहिती मिळाली की संबंधित युवकाने आपल्याला एक अर्ज देखील दिलेला आहे काल. माझ्याकडे अजून पोहोचलेला नाही ते. ठीक आहे. संध्या लाईव्ह न्यूज करिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.